आपल्या माध्यमातून माझं सरकारला एकच निवेदन आहे, या राज्यातल्या 60% ओबीसींच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम करत आहे। जेव्हा आंदोलनकर्त्यांकडे वारंवार भुजबळ साहेबांवर टीका होत होती, तेव्हा त्या टीकेला उत्तर देणं हे मला आवश्यक आहे आणि माझ्या समाजाचं हितरक्षण करणं माझं कर्तव्य आहे। ही भूमिका त्यांना निभावायची होती, म्हणून त्यांनी सरकारला राजीनामा सादर केला असेल आणि तो राजीनामा सादर करून आपली भूमिका मांडायला सुरुवात केली। परंतु ही भूमिका मांडत असताना त्यांनी कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही। वारंवार ते सुद्धा आणि आम्ही सुद्धा एकच म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, परंतु आमचा हा परंतु शब्द महत्त्वाचा आहे की आम्हा ओबीसीला जे 27% आरक्षण मिळतं, त्या 27% आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येऊ नये। ही भूमिका मांडून जर आम्ही आमच्या या 60% असलेल्या ओबीसी समाजाचं हितरक्षण करत असेल, संविधानिक अधिकाराचं रक्षण करत असेल, तर त्याच्यामध्ये वावगं काय? ते कधी मराठा समाजाच्या विरोधात बोलले नाही आणि म्हणून त्यांच्यावरती जर कोणी एक व्यक्ती वारंवार खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये बोलत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती विविध व्यक्तींकडून लावल्या जात असेल, तर त्याला प्रत्युत्तर देणं या देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य ते पार पाडत आहे। म्हणून त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारू नये हेच निवेदन मी आपल्या मार्फत करीन आणि जर तशा प्रकारची वेळ आली आणि या भुजबळ साहेबांचा राजीनामा सरकारने स्वीकारला, तर या राज्यातील प्रत्येक ओबीसी आजही आणि उद्यासुद्धा भुजबळ साहेबांच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहील आणि त्यांचा बचाव करेल। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज़ को फॉलो कीजिए।